आय वुड से दिस वॉज वन ऑफ द बेस्ट इयर्स ऑफ माय लाईफ. लोक जे प्रियदर्शनीला रिस्पॉन्स देतात तेव्हा मी कुठलं पात्र नसते, मी एक थेट बोलत असते लोकांशी. नाटकासारखं जरी असलं हे तरी हे नाटक नाही आहे, आणि जरी कॅमेरा असला तरी सिरियल नाही आहे, हे त्या दोन्हीचं मिश्रण आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे आणि आता माझ्यासोबत आहे प्रियदर्शनी. प्रियदर्शनी कशी आहेस? मस्त आहे, खूप छान आहे. बरं, मला तुम्हाला सांगायला आवडेल, प्रियदर्शनची तब्येत बरी नाही तरी सुद्धा ती इतके इंटरव्ह्यूज देते, हे तुम्हा प्रेक्षकांवरचं तिचं प्रेम असं म्हणायला हरकत नाही. पण प्रियदर्शनी चित्रपट म्हणू नका किंवा हा शो म्हणू नका, प्रियदर्शनीने 2024 गाजवले. आई ग, हाऊ स्वीट. मला फार छान वाटतं हे ऐकून. आय वुड से दिस वॉज वन ऑफ द बेस्ट इयर्स ऑफ माय लाईफ. आणि त्यात आता या वर्षाचा शेवट हास्य जत्रेच्या सीझनने, नव्या सीझनने होतोय, ही अजून वेगळी पर्वणी आहे. पण प्रियदर्शनी, जेव्हा स्केड्यूल आला किंवा मेसेज आला किंवा ग्रुप्समध्ये मेसेज आले असतील की आता आपलं पुन्हा शूटिंग सुरू होणार आहे, पुन्हा येतं आहे नवीन पर्व, तेव्हा काय रिॲक्शन होती आणि सगळ्यात आधी कुणाला सांगितलं? ऑब्व्हियसली आरतीसोबत तू फ्लॅट शेअर करते त्यामुळे तिला सांगितलं असेल, तिची काय रिॲक्शन होती? सो मुळात मला माहिती होतं की हा ब्रेक आहे आणि परत सुरू होणार आहे, पण जसं शेड्यूलची तारीख जवळ येत गेली तेव्हा हेच होतं की परदेश दौऱ्यांमध्ये एवढं सगळं प्रेम मिळालेलं असतं तर आपल्या अंगावरती जरा इंचभर मास चढतं, ते तिथेच ठेवून परत जमिनीवरती येऊन आणि सगळं तुमचं बॅगेज उतरवून परत इथे येणं हाच मेन अभ्यास आहे आणि हेच रिक्वायर्ड आहे इकडे. सो ते करून आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. या कार्यक्रमाचे आतापर्यंत 837 भाग झालेत, मगाशी सर म्हणाले तसं. तुला तुझा पहिला एपिसोड आठवतो आता? हो, ॲब्सोल्युटली. 837 भाग. तू एकटी इंटरव्ह्यू देणारी कोण असतेस? हो, कारण तुम्ही सगळे बिझी असता. तर माझा पहिला एपिसोड हा तेजस राऊत बरोबर झाला होता. तो कॉम्पिटिशनचा सीझन होता आणि तेव्हा दोघांचे स्किट व्हायचे. तेव्हा असे ग्रुप स्किट्स नाही व्हायचे एवढे. तर असं दडपण आलेलं आणि मी तो नाटकासारखाच केला होता की नाटकाचा प्रवेश आपण कसा करतो. आमचं लिव्हिनवरचं स्किट होतं, तेव्हापासून माझ्या पथ्यावर लिव्हिनचे विषय आहेतच हास्य जत्रेत. तर तेव्हा लिव्हिनमध्ये आम्ही राहत असतो आणि अशी काहीतरी खिचाखिची एकमेकांची असं काहीतरी ते होतं. तर एक खूप छान कम्फर्ट झोन होता त्याच्याचबरोबर आणि एक नाटकाचा प्रवेश असल्यासारखं ते सादर केलं होतं. मला हळूहळू कळायला मदत झाली की नाटकासारखं जरी असलं हे तरी हे नाटक नाही आहे, आणि जरी कॅमेरा असला तरी सिरियल नाही आहे, हे त्या दोन्हीचं मिश्रण आहे आणि त्याच्यामधली एनर्जी विंडो आपल्याला सापडायला लागते. तर ते गणित कळायला खूप वेळ लागला. किंवा स्किटचा अभिनय हे ब्रेक करून गोस्वामी सरांनी आमच्याकडनं जे करून घेतलं ते स्किटमध्ये वर्क झालं. तर तो आमचा अभिनय. असं कुठलं काय करायचं आहे, कुठली नोट लावायची, कुठला सूर लावायचा आहे, हे सापडायला बरेच एपिसोड्स गेले आणि हळूहळू ते सापडत गेलं आणि मग अजून मज्जा यायला लागली. पण पहिल्या एपिसोडला धाकधूक होती आणि पहिलं ते पहिलं असतं ऑफकोर्स. पण प्रियदर्शन, तर बाहेर सुद्धा तुमचे 50च्या वर प्रयोग झालेत, त्यामुळे इथे सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद मिळतो. पण बाहेर तुला प्रेक्षकांकडून मिळालेला एक प्रतिसाद किंवा कमेंट जी तुझ्या कायम लक्षात राहणार आहे? सो बाहेरच्या दौऱ्यांना मी अँकरिंग करते शोचं जे काही असतं, तर तेव्हा ऑफकोर्स जे ठरलेले असतात वाक्य की काय म्हणता येईल, दादरचा अमोल पालेकर किंवा कधी गोड कधी तिखट, ही सगळी पालुपदं ठरलेली असतात. पण स्किटचं जे अनाउन्समेंट असते ती वेगवेगळ्या पद्धतीने असते. तर समीर दादा युजली ते लिहून देतो, पण त्याच्यामध्ये मी खूप ॲडिशन्स टाकते आणि मला ते करता लोक जे प्रियदर्शनीला रिस्पॉन्स देतात तेव्हा मी कुठलं पात्र नसते, मी एक थेट बोलत असते लोकांशी. तो माझ्या खूप साठवणीतला आहे आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स हास्य जत्रेचे रेफरन्स तर असतातच, पण मला ती फ्रेश रिॲक्शन ऑडियन्सची माझ्या अँकरिंगच्या टप्प्यांवरती, तर ती मला खूप आवडते आणि मी ती खूप एन्जॉय करते. आणि ऑल्सो जेव्हा आम्ही बाहेर दौरे करतो तेव्हा एकेकाची नावं घेतल्यानंतर जो जल्लोष येतो लोकांचा किंवा जे लोक ओरडतात
ते खूप असं ओव्हरवेल्मिंग असतं. म्हणजे मला म्हणावंच लागत नाही की आता कुठलं स्किट होणार आहे, फक्त 500वा प्रयोग होणार का एवढं म्हटलं तरी लोकांना कळतं आता हे येणार आहे, तर चला चला ये वगैरे. किंवा सासू सुनांबद्दल की त्या आहेत एकमेकांच्या सासू सुना, एवढं म्हटलं तरी लोकांना कळतं आता सासू सुनांचं स्किट आहे, आता हे लोक येणार आहेत. तर तो आनंद रिसीव्ह करणारी मी पहिली असते तिथे. सो तो खूप छान अनुभव असतो. पण या कार्यक्रमात खूप सारे मुरलेले कलाकार आहेत, त्यांचे वेगळे कॅरेक्टर्स आहेत जे खूप फेमस आहे. तुला तुझ्या कॅरेक्टर्स व्यतिरिक्त असं कोणता कलाकार आहे ज्याचे कॅरेक्टर्स परफॉर्म करायला आवडेल? म्हणजे नम्रता असो, प्रसाद सर असो किंवा समीर सर असो किंवा कोणी असो इथे. मला गतिशील वेगेपूरकरची बहीण करायला आवडेल. म्हणजे या सीझन मी सांगणार आहे सरांना की नमस्कार, हे जे मला खूप आवडतं स्लो मोशन मला कॅरेक्टर. आणि त्या सिरीजमध्ये घुसायला वेगळ्या पद्धतीने मला आवडेल. किंवा आम्ही एक नाट्य शिबिरवालं स्किट केलं होतं, त्याचं तसं परत झालं नाही. की शिबिराची सांगता असते आणि आम्ही एक मुलं असतो शिबिरातली, ज्यांना काय नाटक कळले ते सांगत असतात. तर ते त्यातलं कॅरेक्टर परत करायला आवडेल. किंवा ऑफकोर्स फॅलेक्सा परत करायला आवडेल. ते अजून झालं नाही आहे तेवढं स्ट्रॉंगली परत. प्रियदर्शन, जसं की तू म्हणाली हे वर्ष वन ऑफ दी बेस्ट होतं तुझ्यासाठी, तर आता वर्ष संपतं, 1 महिनाच राहिला आहे. त्यामुळे ह्या वर्षाचं जर डिस्क्राईब करायचं झालं तर एका ओळीत कसं डिस्क्राईब करशील? माझ्या टेन्शनवरची मात्रा. ओके, खूप छान होतं. पण प्रियदर्शिनी, आता 2025 येते, तू एक से एक चित्रपट प्रेक्षकांना त्यांच्या भेटीला घेऊन आली, त्यामुळे आता पुढे काही तुझ्या पाईपलाईन्समध्ये प्रोजेक्ट आहेत? पुढच्या वर्षभरात खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स तुमच्या भेटीला येण्याची मी वाट बघते आहे. तर तेही फर्स्ट हाफमध्ये म्हणजे जूनपर्यंत येतीलच भेटीला. आणि अर्थात नाटक चालू आहे विषामृत नावाचं, सो त्याचे प्रयोगही आम्ही करतोच आहोत, त्यामुळे तेही आहे. ग्रेट, असंच काम करत राहा. खूप छान काम करतेस तू आणि असंच प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा. थँक्यू आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि बाय द वे, लवली इंटरव्ह्यू, पण आय मिस्ड अंकिता. प्लीज तिला हे सांग. येस, थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.